हॅलो, दिस विशाल नागपुरे. सो आपण बघितलं तलाठी संदर्भात आपण मागील 15-20 दिवसापासून काय संघर्ष करत आहे आणि जे रिझल्ट लागलेले आहे त्यासाठी पण आपण काय संघर्ष केला सर्वांना माहिती आहे. माझ्या मार्फत असेल किंवा जे पण आपले विद्यार्थी असेल सर्वांनी निवेदन देऊन वगैरे सर्व गोष्टी आपल्या रिझल्ट लावायला प्रयत्न केला आहे. पण तरी सुद्धा आज 13 जिल्ह्याचे रिझल्ट अजून पेंडिंग आहे. ते 13 जिल्ह्यात पेसा संदर्भातले. तर आपण बघितला की पेसा काय सर्वांना माहिती आहे. पेसामध्ये जे जिल्हे येतात ते पण सर्वांना माहिती आहे. जे 13 जिल्हे आपण जे जसं बघतो आपण 13 जिल्हे जे आपले आहे अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली, ते 13 जिल्हे. तर या 13 जिल्ह्याचे रिझल्ट लागायचे. पण माझं असं एक म्हणणं आहे की जर समजा फॉरेस्ट गार्डचे रिझल्ट लागू शकतात पेसाचे, तर मग तलाठीचे का बरं नाही. ते एक मी स्लाइड बोलूया, आपण थोडं बघूया की ज्या पद्धतीने आपण जसं बघितलं याच्यामध्ये की फॉरेस्ट पेसाचे निकाल लावलेत. आता तुम्ही जर बघाल तर अमरावतीचा फायनल रिझल्ट लागलेला आहे, यवतमाळचा फायनल रिझल्ट लागलेला आहे. खूप जण म्हणत होते की फायनल रिझल्ट लागणार नाही, पण अमरावती यवतमाळ दोन्ही पण पेसा जिल्हे आहेत. दोघांचे पण फॉरेस्टचे रिझल्ट लावलेले आहेत. तर मग तलाठीला प्रॉब्लेम काय चालू आहे. तर आपण सर्वांना माहिती आहे की केस चालू आहे, आपण ते पण डिस्कस करू. त्यानंतर तलाठी पेसाचे का बरं नाही, तर बघू. आपले काही कमिट्या आहे, आपल्या काही समित्या आहे किंवा आपले जे विद्यार्थी जे ग्रुप आहे ते ग्रुप पर्सनली जाऊन मुंबईला गेलेले. ते तिथे सचिवाला असेल, उपसचिवाला असेल, सर्वांना त्यांनी भेटले आहे. मला वाटते काल त्यांनी सर्वांना भेट घेतली मुंबईमध्ये. तर त्या संदर्भात मला एक असं वाटते की काही मी इथे लिहिलेलं आहे, प्रशासकीय दिरंगाई की राजकीय इच्छाशक्तीची कमी. म्हणजे जे पण राजकीय जे पॉलिटिकल जे पार्टीज जे आहे किंवा जे पण व्यक्ती असतात, ऑपोजिशनचे पण असतील किंवा रुलिंग पार्टी, काही याच्यामध्ये गव्हर्नमेंट आणि ऑपोजिशन दोन्ही पण इम्पॉर्टंट आहेत. तर अशा वेळेस प्रशासकीय दिरंगाई चालू आहे का की राजकीय इच्छाशक्तीची कमी आहे. म्हणजे मी समजू शकतो याच्यामध्ये की विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सोडून या मानसिक फ्रस्ट्रेशनमध्ये, या खच्चीकरणाच्या याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यासाठी स्टँड घ्यायला सध्या गव्हर्नमेंट सामोर येणार का, की मग विद्यार्थ्यांना पॉलिटिकल प्रेशर यूज करून, किंवा हे चांगलं आहे का की विद्यार्थ्यांनी एखाद्या आमदाराकडे आतापासून जावं. त्यांना भाग कोण पाडत आहे जायला. आणि सरळ सरळ जर सांगितलेलं आहे काही गोष्टी की केसमध्ये असं कुठेच उल्लेख नाही आहे की तुम्ही जे पण पेसा सोडून ज्या पण जागा असतील ते लावू शकता 100%. त्यात काय असं प्रॉब्लेम नाही की लावू शकत नाही. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आता फॉर एक्झाम्पल असं काहीतरी आपले जिल्हे आहे. आता याच्यामध्ये समजून घ्या की पुणे जिल्हा असेल फॉर एक्झाम्पल. आता या पुणेमध्ये मला असं वाटतं की तरी 10 जागा फक्त पेसाचे आहे. आणि जे इतर जे आपण जागा आहे, इतर ज्या पण जागा आहे, का बरं गव्हर्नमेंट याच्यावर रिझल्ट का बरं लावत नाहीये, याचा रिझल्ट का बरं लागत नाहीये की सर्व जे केस आहे ते याच्यावर पूर्ण पेंडिंग आहे. एक सिंपल कॉमन सेन्स आहे. तुमच्यासमोर रिझल्ट लागलेले आहे, फॉरेस्ट गार्डचा रिझल्ट लागलेला आहे, सर्वांना माहिती आहे. मुलं फक्त शांत, याचा तुम्ही फक्त तमाशा बघत आहे का की आम्हाला पण तिथे मुंबईला यायला आंदोलन करावं या लागेल. मला विद्यार्थी मेसेज करतात, सर आमचं आता संयम आमचा स्फोट होऊ शकतो. म्हणजे काय, आता हा निगेटिव्ह पॉईंट काय झाला. संयम आहे, आता आम्ही आमचा स्फोट होऊ शकतो म्हणजे काय होऊ शकतं, का बरं नाही होऊ शकत. ऑलरेडी तुम्ही यांच्यावर फ्रॉड म्हणून तुम्ही याच्या टिपका लावलेला आहे. लोक त्यांच्यावर शिवा मारून आलेले आहे. रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही हे फालतू गोष्टी करून ठेवलेल्या आहे. याची रिझल्ट कशाला अटकून ठेवावं लागते. अरे केस याची आहे ना, केस याची नाही आहे. केस पेसाची आहे, नॉन पेसाची रिझल्ट हे नाहीये. तर पुण्यामध्ये जे नॉन पेसा आहे किंवा हे जे 13 जिल्हे आहे, 13 जिल्ह्यामध्ये जे पण नॉन पेसा आहे त्याचे रिझल्ट का बरं तुम्ही लावत नाहीये. मग जेव्हा आम्ही तिथे मुंबईला गेलो तेव्हा आम्हाला समजलं की राजकीय इच्छाशक्ती ठीक आहे, पण प्रशासकीय दिरंगाई सुद्धा हे होऊ शकते. मी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. होऊ शकते, भीती राहू शकते कोणत्या काही प्रकारची, आमच्यावर केसेस जे पण येईल, ज्या पण गोष्टी आहे. मग याच्यामध्ये आता विद्यार्थ्यांनी आपला राज्यसेवेचा अभ्यास सोडून, आपले कंबाईनचा अभ्यास सोडून, आपल्या एमपीसीचा अभ्यास सोडून आता इकडल्या जिल्ह्यात तिकडल्या जिल्ह्यात महसूल मंत्र्याला भेटा, या मंत्र्याला भेटा, त्या मंत्र्याला भेटा, हेच कामाला आलेले आहे का.
म्हणजे जे पण अधिकारी असतील, डायरेक्ट सांगा, जे पण अधिकारी असतील, अधिकाऱ्यांची कामं नाही आहे का? आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकत नाही का? तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहे, तुम्ही या प्रोसेस बघितलेल्या आहेत, विद्यार्थी 5-5, 6 वर्ष अभ्यास करून आहे, या सर्व गोष्टी केल्यानंतर सुद्धा त्यांना तुम्ही अजून मरतपर्यंत सोडत आहे? म्हणजे जोपर्यंत जीव जाणार तोपर्यंत तुम्ही या गोष्टी करणार आहे का? त्यांना आम्ही सध्या थांबवून आलो की थांबा, तुम्ही असं कोणतं पण टोकाचं पाऊल उचलू नका, त्यांनी चांगलं नाहीये. आता ठीक आहे, त्यांना ते आम्हाला विचारता म्हणून ठीक आहे, पण प्रत्येक विद्यार्थी आम्हाला विचारत नाही ना, काहीतरी डोक्यात त्याच्या निगेटिव्हिटी आहेच पूर्णपणे. त्याची फॅमिली कंडिशन खराब आहे, त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केलेला आहे का ते त्यांना माहिती आहे. मग जर सर्व एवढ्या साऱ्या गोष्टी आहे, अजून किती पेशन्स ठेवायचा आहे? की मग ते आंदोलन करायचं आहे का? आंदोलनाचं आम्हाला हे करायचं आहे का? म्हणजे असं काही आहे का की शासन तेव्हाच जागं होईल जेव्हा विद्यार्थी तुमच्या ऑफिस समोर आंदोलन करतील? तुम्ही तसं सांगा. विद्यार्थी त्यासाठी पण रेडी आहेत, संपूर्ण विद्यार्थी त्यासाठी पण रेडी आहेत. ते मागे नगर परिषदेच्या जागा त्या पण नाही झालेल्या आहे. म्हणजे असं म्हणजे मी असं ऐकत सर्व याच्यामध्ये की पॉलिटिकल ऍक्टिव्ह आहे, ठीक आहे, पण प्रशासकीय जे पण सचिव असतील, उपसचिव असतील, यांच्यामध्ये एवढे हे नाही की बाबा नाही केलंच पाहिजे म्हणून. मग हे कितपर्यंत बरोबर आहे? तुम्ही प्रशासनामधले अधिकारी, प्रशासनीय जे पण आता सामाजिक पण कर्मचारी येणार आहे, त्यांना हातातून सपोर्ट करत नाहीये. मग शेवटी काय होणार आहे की तुमच्या ऑफिस समोर यांना प्रॉब्लेम नाही आहे, यांना थांबवून ठेवलं आहे आम्ही अजूनपर्यंत की थांबा, आपण बघू सर्वात पहिले कुठे काय बोलू होत असेल तर काय असेल तर. आणि एक सिंपलची गोष्ट आहे, कॉमन सेन्सची गोष्ट आहे की जर समजा जे पेसाचे ठीक आहे केस याची चालू आहे ना, न्यायालयीन प्रोसेसवर आणि बोलत आहे का कोणी की काही म्हटलं विद्यार्थ्यांनी की न्यायालयीन प्रोसेस आहे ते नंतर ते तुम्ही करत बस, असं कोणी म्हटलं आहे का? नाही. माननीय न्यायालया संदर्भात कोणी व्यक्ती काही म्हटलंय का? नाहीये. पण ते जे केस आहे ते पुन्हा एक्सटेंड होणार आहे. तुम्हाला काय वाटतं इथे केस का 10 दिवस राहणार आहे का? अशा केसेस 2-2, 3-3 वर्ष सुद्धा चाललेल्या आहे. मागच्या 10 वर्ष केस चालली होती पेसाची सुप्रीम कोर्टमध्ये, मला वाटतं तामिळनाडू का काहीतरी स्टेटची आहे. मग जर समजा आपल्याला माहिती आहे की या पेसाच्या केसेस अशा पद्धतीने हे होतात, तर मग ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान कशाला करतात? असे किती विद्यार्थी आहे, निरपद 1,500-2,000 विद्यार्थी आहे, 1500च्या जवळपास विद्यार्थी आहे की ज्यांचे जे त्यांचं नियुक्त रखडून आहे पूर्णपणे. आणि ते विद्यार्थी ऑलरेडी त्यांचे रिझल्ट लागले होते तलाठीचे, ते ऑलरेडी फ्रस्ट्रेट होते. रिझल्ट लागला त्या थोडं चांगलं, मी विद्यार्थी मला बोलत असतात सर काहीतरी करा, बिचारा त्यांच्यासाठी सध्या विशाल नागपुरे ठीक आहे, मी काही नाही सध्या ती माझ्या वतीने जे पण त्यांच्या या गोष्टी त्यांच्या एका फोनमुळे, त्यांच्या एका मेसेजमुळे त्यांचे जे पण माझ्या समजा एक्सपेक्टेशन आहे ते पूर्ण करायचा त्यांच्याकडे प्रयत्न करतो की ठीक आहे यांनी माझ्यावर एवढी आस लावली आहे तर माझं पण काम असेल काही ना काही प्रमाणात जे असेल 1% जे असेल ते करायचा प्रयत्न करत आहे. पण शासनाला जाग कधी येणार आहे? काही गोष्टीमध्ये या केसेसमध्ये काही दम नाही राहिलेला आहे, जे नॉन पेसासाठी केस आहेच नाही. मग जर समजा केस नॉन पेसासाठी आहेच नाही तर मग त्यांच्या जागा का रखडलेल्या आहे? ठीक आहे, रखडल्या ठीक आहे, मग फॉरेस्टच्या का बरं लागत आहे? या फॉरेस्टचे रिझल्ट का बरं लागत आहे? फॉरेस्टचे रिझल्ट, फॉरेस्ट गार्डचे रिझल्ट मला वाटते काल आज यवतमाळचं लागलेलं आहे आणि अमरावतीचं लागलेलं आहे आणि लवकर त्यांचे लागून पण झाले. फायनल रिझल्ट डॉक्युमेंट वगैरे सर्व झालंय. यांची तर डीव्ही पण वाचाय, डॉक्युमेंट पण वाचाय. अरे रिझल्ट तर लावून ठेवून द्या, जॉईनिंग नंतर काय करायची आहे तर रिझल्ट तर लावा. रिझल्ट लावायला कोणताच कोर्ट मधामध्ये येत नाही, रिझल्ट लावायसाठी कोणताच प्रॉब्लेम होत नाही या ठिकाणी. मग रिझल्ट का बरं लावत नाहीये? अशी कोणती भीती आहे तुम्हा लोकांना की तुमच्या केसेस येणार आहे का? उलट असं काही आहे का? ती केस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रासाठी आहे, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट बघेल की केस काय झालेला, इश्यू काय झालेला आहे. एखादा वैयक्तिक अधिकारी कसा म्हणू शकतो की माझ्यावर केस येईल म्हणून? मग मला एक समजत नाही की जर समजा विद्यार्थी आपला अभ्यास सोडून त्या मुंबईला चक्रा मारत आहे, हे कितपत शोभते आपल्यासारख्या महाराष्ट्रामध्ये? गव्हर्नमेंटचं काम आहे, मंत्रिमंडळाचं काम आहे, ठीक आहे. त्यांनी जर हो म्हटल्यानंतर पण जर समजा एखादा अधिकारी इथे इंटरफेअर करत असेल किंवा नाही बाबा, मग हे किती म्हणजे चुकीचं आहे. लक्षात ठेवा, शब्द वाईट येतात पण काय करणार आहे.
आणि मला असं वाटते की जर समजा अशा गोष्टी होत नसेल तर विद्यार्थ्यांना पर्याय नाही, त्यांना आम्ही थांबवून ठेवलेलं आहे की आंदोलन करू नका, सध्या गरज नाही, आपण पहिले बघू. पण तुमच्या अशा वागणुकीमुळे, तुमच्या अशा दिरंगाईमुळे आम्हाला विद्यार्थ्यांना घेऊन तिथे यावं लागेल, तुमच्या ऑफिसवर बसावं लागेल. मग तेव्हा तुम्ही रिझल्ट लावणार आहे का? म्हणजे याच गोष्टी करायच्या का विद्यार्थ्यांनी? संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी चला तिथे थांबा, तिथे आंदोलन करा आणि रिझल्ट हे करा. आणि असं खूप मोठा इश्यू आहे का? फक्त तुम्हाला तिथे पब्लिश करायचा आहे, रिझल्ट रेडी आहे. मला माहिती, सर्वांना माहिती रिझल्ट रेडी आहे. नॉन पेसाची असेल, पेसाची असेल, पेसाचे तुम्हाला होल्डच करायला लागणार आहे. आणि तुम्हाला तो कुठं असं म्हणतं की मी पेसाचे केसेस लावा म्हणून. आणि विद्यार्थ्याचा संयम जर तुम्ही खरंच नको बघा, तुम्हाला सांगतो मी, विद्यार्थी खूप खराब मानसिकतेत आहे. मुली असतील त्याच्यामधले मला सांगत राहतात बिचारा, किंवा जे विद्यार्थी खूप खराब मानसिकतेमध्ये आहे. आणि अशामध्ये लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री असतील, डेप्युटी सीएम असतील, दोन्ही पण त्यांनी लवकरात लवकर इंटरफेअर करावा, किंवा आपले जे महसूल मंत्री असतील त्यांनी इंटरफेअर करावा. अदरवाईज मग आम्हाला पण त्याच गोष्टी कराव्या लागेल. तर नागपूरला जाऊन आम्हाला साहेबाला भेटावं लागेल, किंवा समोर जाऊन आम्हाला मग आंदोलन करायला यावं लागेल. मग अशा याच्यामध्ये मग आम्ही डायरेक्ट सांगू की बाबा या अधिकाऱ्यांनी या दिरंगाई केल्या, त्यात प्रॉब्लेम काय? फॉरेस्टचा रिझल्ट लागू शकतो. फॉरेस्टचा रिझल्ट लागलेला आहे बॉस. फॉरेस्टचे रिझल्ट बघा किती फास्ट लागून राहिले. मग जर फॉरेस्टचे रिझल्ट लागत आहे तर मग तलाठीचा रिझल्ट लावायला प्रॉब्लेम काय आहे? तुम्हा लोकांना काय इश्यू आहे याच्यामध्ये? असा कोर्टचा केस, त्याच्यामध्ये कोर्टची केस फक्त तुम्हाला याच्यासाठी आहे. मग हे इतर जे आहेत, या सर्व जिल्ह्याचे जे पण इतर जे आहेत ते लवकरात लवकर लावायची आम्ही विनंती करत आहोत. हे लक्षात ठेवा तुम्ही सर्वांनी की जे पण सर्व विद्यार्थी आहे त्यांनी अजून पण मला असं वाटतं की काही दिवस वाट पाहावी. काही दिवस म्हणजे 1 ते 2 दिवस वाट पहा, कारण की खूप दिवस उलटून गेलेले आहे. मला पण वाटलं की 31/1 लागेल रिझल्ट. 1-2 दिवस वाट पाहू. मग समोरची दिशा जे पण आहे, मग आपल्याला पर्याय नाही आंदोलनाशिवाय. आपल्याला त्या ऑफिस समोर जाऊन त्यांना सांगावं लागेल. भरपूर साऱ्या संख्येने जे पण तलाठी झालेले, जे पण त्यांचे जे स्कोर आहे, त्या सर्वांनी तिथे जावं आणि त्याच्यासमोर त्यांना सांगावं की बाबा असं आहे, आमची लोक एवढे बसून, तुम्ही सांगा काय करताय. तर ठीक आहे. तर असा एक मुद्दा आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट मुद्दा आहे. मला वाटते की संपूर्ण विद्यार्थ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. विद्यार्थी एकत्र येत नाही, कधी कधी त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. पण मला वाटतं की या संदर्भात विद्यार्थी एकत्र आहे. आणि बघा, कोर्ट केस संदर्भात कोणी बोलत नाही, कारण की त्याला कोणाला हक्क नाही. मला हक्क नाही, कोणत्या पीएम सीएमला हक्क नाहीये. आपण त्याचा न्यायालयाचा आपण शेवटी आपण आदर करतोच. पण केस 13ला संपणार का कोणाला माहिती आहे का? ते सामोरं जाऊ शकते. केस अजून एक्सटेंड होऊ शकते, 2 महिने 3 महिने सांगता येत नाही. ते न्यायालयीन प्रोसेस तिथे आपण इंटरफेअर करू शकत नाही, त्याला बोलणं पण चांगलं नाही. मग ज्या गोष्टी आपल्या हातात त्या गोष्टी तर आपण लावू शकतो. डीव्ही करून टाका, रिझल्ट लावा, डेटा व्हेरिफिकेशन करून, तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून टाका. जॉईनिंगला थोडासा वेळ द्या, प्रॉब्लेम जॉईनिंगला प्रॉब्लेम नाही. एकदा यांच्या डीव्हीवर सर्व झालं तर यांना पण टेन्शन नाही, हे पण मानसिक शांत राहतात. ऍटलिस्ट विद्यार्थ्याची जे मानसिक जे खच्चीकरण झालेलं आहे त्या संदर्भात तर विचार करा की यांच्यावर काय प्रभाव पडत असेल. आता हा विचार नाही करू शकत कोणी. ठीक आहे, मंत्री आपल्या कामात राहते, पण सचिव लोकांना तर काम हे आहे. सचिव इथून आलेले, याच प्रोसेसमधून आलेले आहेत ना, की ज्या रिझल्ट डिले होतो तेव्हा काय प्रॉब्लेम आहे सर्वांना माहिती आहे. आणि कोणाचा मुलांचा प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? म्हणजे आता होत असं की विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होतो, त्याला फालतू पैशामध्ये भरला. विद्यार्थी असे म्हणतात फालतू पैशामध्ये भरला, म्हणजे माझी कॅपॅबिलिटी होती चांगल्या ठिकाणी जायची, तिथून भरला असता. तर मला वाटते लवकरात लवकर रिझल्ट लावण्यात यावे. अदरवाईज विद्यार्थी आंदोलनासाठी रेडी आहे, त्यांना आम्ही थांबवून ठेवलेलं आहे. आय होप या 1-2 दिवसामध्ये तुम्ही 5 तारखेच्या आतमध्ये रिझल्ट लावण्याचा प्रयत्न करावा. ठीक आहे, थँक्यू. आणि जे पण सर्व विद्यार्थी पेसावाले किंवा जेव्हा ज्यांचे पण रिझल्ट लागले तलाठीचे, लक्षात ठेवा, तलाठीचे ज्यांचे 23 रिझल्ट लागले त्यांनी सपोर्ट करा. तुम्हाला मी तुमच्या वाईट का सपोर्ट केलेला होता, तर मी तुम्हाला म्हणाला, तुम्हाला मी आदेश देत आहे, हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा पेसावाल्यांना, त्यांना सर्वांना सांगा. आणि तुम्ही सुद्धा या संदर्भात आपली मोहीम सुद्धा एकत्र ठेवा. असं नको व्हायला की पेसावाले जिल्हेवाले वेगळे, असं मला तरी असं वाटते. मी पण इथे जेव्हा आलो तर माझ्या सपोर्टला कोणी नव्हतं ना, मला कोणी ओळखीचा एक पण व्यक्ती याच्यातला. तुमचे कामं झाल्यानंतर तुम्ही सुद्धा या पेसावाल्यांना सपोर्ट करा. त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं नाही पाहिजे, ते मेंटली स्टेबल राहिले पाहिजे. त्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. अहमदनगरमध्ये महसूल मंत्री त्यांना भेटायचा प्रयत्न करा. ज्यांचे रिझल्ट लागले त्यांनी सुद्धा, एक सर्व्हिसमॅन त्यांनी पण करा. बघा, तुम्ही जर विशाल नागपूरला मानत असाल थोडंफार, तरी तुम्ही या गोष्टी मला वाटते केलं पाहिजे. 23 जिल्हेवाले
तुम्ही मला खूप चांगले चांगले मेसेज केले, तुम्ही खूप चांगले बोलले मला. बस तुम्हाला एक हे आहे, आता एक रिक्वेस्ट आहे की जे नॉन पेसावाले जे होते आपले, जे नॉन पेसाची जे आपण जागा आहे आता पेसा जिल्ह्यातले, त्या संदर्भात थोडंसं इनिशिएटिव्ह घ्या. काही प्रॉब्लेम होत नाही धरतो. मी पण विदाऊट माझं काही स्वार्थ असलं, माझ्या काही स्वार्थ त्याच्यामध्ये नाहीये, मी पण निस्वार्थ भूमिकेत तुमचा सपोर्ट केलेला आहे. तर मला तरी वाटतं की 23 जिल्ह्यावाल्यांनी याचा सपोर्ट करावा, 13 जिल्ह्यांचा. आणि काही इश्यू असेल तर आपण एकत्र सॉल्व्ह करू. आणि 13 जिल्हेवाले जे पण आहे पेसावाले, तुम्ही निश्चिंत राहा. फक्त बस काही दिवस नागपूरला साहेब यायचे किंवा जे पण त्या गोष्टी कॉन्फिडेन्शियल तुम्हाला सांगू शकत नाही ना. जसे नागपूरला येतात तसं तुम्हाला मी लवकर एक गोड बातमी दिली निश्चिंत त्याबद्दल. रिझल्ट लवकरच लागेल. आपलं एक टार्गेट आहे 5 तारखेच्या आधी लावायचा प्रयत्न करू. 5 तारखेच्या आधी. आज आपली टीम गेली अहमदनगरमध्ये, ते पण काही ना काही आपल्याला पॉझिटिव्ह सांगतीलच. अदरवाईज मग बघू, मोठा प्रेशर आपण टाकायचा प्रयत्न करू. अन्याय झालं तर मग आपल्याला ऑप्शन्स नाही नंतर मग त्या गोष्टीशिवाय, आंदोलनाशिवाय. पण मी आंदोलनाला एकदम जास्त करत नाही, की आंदोलनामध्ये आपल्याच लॉस असतो फालतूचा. लॉस नाही, आपण ठीक आहे, आपला अभ्यास आहे, या गोष्टी आहे. मी तेवढं मला वाटतं की MPSC राज्यसेवेचे विद्यार्थी, आपण MPSC कंबाईनचे विद्यार्थी, आपल्याला बाकीच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी मी माझ्या मार्फत ज्या गोष्टी करता त्या गोष्टी करायचा प्रयत्न करेन. फक्त काही गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाही, पण करायचा प्रयत्न करेल, हे लक्षात ठेवा. बाकी सर्वांना माहिती आहे काय काय गोष्टी आपण केल्या याच्या आधी. तर ठीक आहे. तर आय होप सर्व समजलं असेल. या संदर्भात हे जे दिरंगाई असेल किंवा जे पण राजकीय जे इच्छाशक्ती कमी दिसत असेल, हे सण लवकरात लवकर तोडगा करायचा प्रयत्न करू. तेवढा पॉवर आहे MPSC विद्यार्थ्यांमध्ये. ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.